पालघरमधील कुपोषित बालक मृत्यू प्रकरणी राज्याचे मंत्री विष्णू सावरा यांची महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी पाठराखण केले। सरकारच्या अमृत आहार योजनाच्या आदिवासी भागाला फायदा झाला असून सरकारचा विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी विष्णू सावरा यांची पाठराखण केली। मुळामध्ये कुपोषण हा विषय काही 1-2 दिवसातला किंवा 1-2-4-5 महिन्यातला असतो असं नाही। हा विषय 2 वेगवेगळ्या पातळीवर हाताळला जातो। विष्णू सावरा आदिवासी विकास मंत्री आहेत, त्यांच्या परीने ते खूप चांगलं काम करत आहेत। अमृत आहारची योजना अतिशय चांगली प्रभावी योजना त्यांनी आदिवासी विभागामध्ये राबवण्याचं काम करत आहेत आणि आज जे घटना तिथे घडली ती दुर्दैवी आहे। आम्ही सुद्धा त्यामध्ये भेट द्यायला स्वतः सावरा गेलेले आहेत, आमचे आरोग्यमंत्री जाऊन आलेत, मीही 21 तारखेला तिथे दौरा दिलेला आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की शासन त्याच्याबद्दल गंभीर आहे, कटिबद्ध आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने न्यूट्रिशन पॉलिसी असेल किंवा कुठे मेडिकल हेल्प असेल, या वेगवेगळ्या पातळीवर हे विषय हाताळले जात आहेत। दुर्दैवी घटना जरी असेल तरी त्याच्यावर शासन गंभीर आहे आणि आम्ही कुपोषण निर्मूलनाचं काम आमच्या पद्धतीने हाती घेऊन ते यशस्वीपणे पार पाडतो। राजीनाम्याची मागणी होती, हे कितपत होती? ते दुसरे ते कशावरही मागणी करणं त्यांचं काम आहे, विरोधी पक्षाचं। आता कुपोषण आणि दुर्दैवी मृत्यू मुलांचे होत राहणार, याच्यावर इलाज शोधणं हे आमचं प्रायोरिटीचं काम आहे। राजकारण त्याच्यावर करणं हे नाही। दरम्यान सरकार आदिवासी भागात कुपोषित मुक्तीसाठी कोट्यावधीचा खर्च करत असताना कुपोषित बळी होत आहेत, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून विष्णू सावरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी केली। ज्या पद्धतीनं कुपोषणाचं प्रकरण पुढे आलंय आणि 600 कुपोषित बालकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाल्याची खळबळजनक बातमी या ठिकाणी पुढे येते। मी या ठिकाणी एवढंच सांगतो की 600 पेक्षा जास्त कुपोषित बालकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्या आदिवासी मंत्र्यांचा मतदारसंघ आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं कुपोषित बालकांचा मृत्यू व्हावा आणि त्याचबरोबर त्यांनी भेट न देता जी असंवेदनशीलता त्या ठिकाणी दाखवली, तिथं त्या कुपोषित बालकांच्या पालकाचा मृत्यू झाला, त्यांच्या पालकांनी त्यांना येऊ सुद्धा दिलं नाही, भेटू दिलं नाही आणि उद्विग्न होऊन त्या कुटुंबानं सांगितलं की आम्ही भेटायचं पण नाही, आम्हाला या ठिकाणी जो राग त्यांनी व्यक्त केला तो राग हे सांगतंय की हे सरकार असंवेदनशील आहे। मंत्र्यांच्या अंगात प्रचंड मस्ती आलेली आहे आणि त्या मस्तीमध्ये सर्वसामान्य जनतेचं मंत्र्यांनी काम करावं लागतं, ते पण या ठिकाणी विसरून गेलेले आहेत। तुम्ही मागणी काय करणार आहात? तुम्ही भेटणार आहात का? मी उद्या स्वतः त्या भागामध्ये दौऱ्याला जातोय, मी स्वतः त्या ठिकाणी पाहणी करणार आहे। मागणी माझी एवढीच आहे की सबंध कुपोषित बालकांचा जो आत्ता मृत्यू या 2 वर्षामध्ये झालेला आहे त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। जर अशा कुपोषित बालकांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार वेगळा निधी ठेवतो आणि त्यांच्या खाण्यापिण्यापासूनची सगळी काळजी ही सरकारने घ्यायची, अशी असताना या संबंधीची पूर्ण चौकशी की या लोकांना किती खायला गेलं, यांना काय काय खायला दिलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आणि का दिल्या जात नाहीत, याचं गोलमाल काय, याची पूर्ण चौकशी उच्चस्तरीय केली पाहिजे आणि मंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिला गेला पाहिजे। शेख, SBN महाराष्ट्र, औरंगाबाद।